आज आहे 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी आदिती. आता मी चालली आहे. आमच्या सोसायटीमध्ये पण छान सेलिब्रेट करतात 15 ऑगस्ट 26 जानेवारी. तर स्वातंत्र्य दिन पण सेलिब्रेट केला जातो सोसायटीमध्ये आमच्या, आणि मी तिकडंच चालली आहे आता आवरून. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या सोसायटीमध्ये कसं कसं सेलिब्रेट केलं जातं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चला तर मग मी तयार होते आणि आपण जाऊयात खाली स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी. तर आजच्या दिवशी ना मला त्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात. म्हणजे आम्ही ना स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असं काय आहे ह्याची काय एक्साइटमेंट नव्हती स्कूलमध्ये. आम्हाला गोळ्या आणि बिस्किट मिळतात म्हणून आम्ही जायचो आनंदाने. सकाळी लवकर उठून तयार होऊन मस्त लवकर जायचो शाळेमध्ये सगळ्यांच्या अगोदर. का तर तिथं गोळ्या बिस्किट मिळत होते म्हणून. आणि ते दिवस काही वेगळेच होते. आता फक्त आठवणी राहिल्यात. आणि पिहूला आणि तिच्या पप्पांना पण मी तयार करून पाठवलंय खाली. पिहूला आंघोळ घालून तिच्या पप्पांकडे दिलं आणि घेऊन जावा म्हटलं खाली. मी येतेच. तर मला थोडासा लेट झाला. आता बघूया आता काय काय झालंय खाली तयारी. चला तर मग खाली जाऊया आपण. मी तयार होते 2च मिनिट. अशी छान तयार झाली आहे मी आणि आता चालली आहे खाली. चला तर मग तुम्हाला दाखवते आमच्या इथे कसं सेलिब्रेट केलं जातं. तर बघा, वरून फ्लॅटमधून असा दिसतोय नजारा छान. क्लब हाऊसच्या इथे मस्त असं डेकोरेशन करून तयारी केली आहे छान कार्यक्रमाची. आणि मी चालली आहे आता तिथे. बघा इथं किती सुंदर वाटतं. इथे आलं की असं एकदम वातावरण तसं बनलं आहे आज. आणि मस्त स्वातंत्र्य दिन छान सेलिब्रेट केला. ध्वजारोहण झालं आणि त्याच्यानंतर भाषणं झाले बऱ्याच जणांची. आणि छान छोट्या छोट्या मुलांची परफॉर्मन्स होते. छान त्यांचं मस्त असं परफॉर्मन्स पण झाले. आणि काही मुलांनी सिंगिंग केलं, काही मुलांचं भाषण होतं. भारी वाटतं आज खरंच. छान शाळेत गेल्यासारखं वाटतं. आणि त्यानंतर नाश्ता होता. पिहुनी आणि मी नाश्ता खाल्ला. हे असं जंक फूड खात नाहीत, त्यांनी काही खाल्लं नाही. मग पिहूला खेळायला जायचं होतं. ते झाल्यानंतर तिला गार्डनमध्ये घेऊन गेले. मी थोडा वेळ खेळू दिलं. ते परत म्हटलं तिच्या पप्पांना, तुम्ही दोघे इथे खेळत थांबा, मी तुमच्यासाठी घरी जाऊन नाश्ता बनवते. मग घरी आले मी आणि हे बघा पोटॅटोची पिवळी भाजी बनवली आणि डोसा बनवणार आहे मी. आता त्यांना खूप भूक लागली आहे. मला नाही झालं की लगेच 10 मिनिटात कॉल कर. तर त्यांना बोलवलं आहे मी. आणि आता पोटॅटोची भाजी आणि डोसाच देणार आहे मी ह्यांना खायला. तर हे आलेत आणि इथं भक्तिगीत वगैरे लावलेत जरा टी व्हीला आणि तेच बघतायत दोघे. तोपर्यंत मी छान बनवून घेतलं इकडं भाजी आणि फक्त डोसा. ह्यांना आता गरम गरम डोसा आणि भाजीच देते. आणि मी नंतर चटणी बनवायला घेतली, कारण पिहू चटणीशिवाय खात नाही आणि तिने काही पोट भरून खाल्लेलं नाही आहे. तर आता तिला मला चटणी बनवून नंतर खाऊ घाला. असं बघा, अशी कडकडीत अशी फोडणी घातली चटणीवरती. मस्त चटपटीत अशी चटणी बनवली. आणि माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं. तर एक माझ्यासाठी आणि एक पिहूसाठी डोसा बनवला. आता हा मी स्पंजी डोसा बनवला आहे साध्या तव्यावरती. पिहूसाठी तसा कुरकुरीत डोसा नाही बनवत मी, असं जरा स्पंजी बनवते. दोघींसाठी एक एक घेतला आणि मग आम्ही एन्जॉय करतो. आता चला पटकन. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायचे. पुन्हा भेटू. बाय बाय.